इतिहास इयत्ता 11वी संपूर्ण स्वाध्याय पाठ 10वा भारतीय इतिहासातील नवे पर्व. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. 1. इंडो ग्रीकांचा इतिहास हा प्रामुख्याने त्यांच्या टिंबटिंब समजतो. साहित्यावरून, कोरीव लेखावरून, नाण्यावरून, मातीच्या भांड्यावरून. आणि याचं उत्तर आहे नाण्यावरून. 2. गुप्त वंशाचा संस्थापक टिंबटिंब हा होता. अ. श्रीगुप्त, ब. घटोत्कच, क. समुद्रगुप्त, ड. रामगुप्त. याचं उत्तर आहे अ. श्रीगुप्त. 3. शकांचा पराभव करून गादीवर आल्यावर विक्रमादित्य हे बिरुद टिंबटिंब याने धारण केले. दुसरा चंद्रगुप्त, रामगुप्त, पहिला चंद्रगुप्त, कुमारगुप्त. याचं उत्तर आहे दुसरा चंद्रगुप्त. ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा. अ गट, ब गट. 1. क्षोम लिनन कापड. 2. पुष्पपट्ट सुती कापड. 3. दुकुल रेशमी कापड. 4. अंशुक मलमल कापड. यामधील चुकीची जोडी आपणाला पुढील प्रमाणे सांगता येईल. चुकीची जोडी आहे पुष्पपट्ट सुती कापड. योग्य जोडी आहे पुष्पपट्ट फुलांची नक्षी असलेले कापड. प्रश्न 2. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1. गुप्त काळात स्थानिक जमीनदाराच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. 1. गुप्त राज्यकर्त्यांनी लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगार देण्याऐवजी इनामी जमिनी देण्याची पद्धत सुरू केली. 2. इनामी जमिनी या करमुक्त होत्या. 3. राज्याचे उत्पन्न उत्तरोत्तर कमी होत जाऊन राजसत्ता आर्थिकदृष्ट्या दुर्बल होत गेली. 4. राजसत्ता हे सत्तेचे केंद्र न राहता सत्तेचे विकेंद्रीकरण झाले. अशा या सरंजामी व्यवस्थेमुळे स्थानिक जमीनदाराच्या हाती सत्ता केंद्रित होऊ लागली. 2. हून स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली. 1. मध्य आशियातील हून या भटक्या टोळ्यांनी भारतावर गुप्त युगाच्या शेवटच्या पर्वात आक्रमणे सुरू केली. 2. सुरुवातीच्या काळात कुमारगुप्त याने ही आक्रमणे थोपवून धरली. 3. मात्र हुणांची आक्रमणे उत्तरोत्तर वाढत गेली. 4. कुमारगुप्तानंतरचे राजे आपल्या राज्याचे रक्षण करण्यास असमर्थ ठरले. अशा प्रकारे हून स्वाऱ्यांची प्रत्येक लाट गुप्तांना दुर्बल बनवत गेली. प्रश्न 3. तुमचे मत नोंदवा. दिग्विजयानंतर समुद्रगुप्ताने अश्वमेध यज्ञ केला. उत्तर. 1. प्राचीन भारतात चक्रवर्ती राजा आपले सामर्थ्य दाखवण्यासाठी अश्वमेध यज्ञ करायचे. 2. मौर्य काळात खंडित झालेल्या या परंपरेचे पुनरुज्जीवन पुष्यमित्र शुंग यांनी केले होते. 3. दिग्विजय करून संपूर्ण भारत एकाच सत्तेच्या अधिपत्याखाली आणावा अशी समुद्रगुप्ताची महत्त्वाकांक्षा होती. त्याने आपल्या नाण्यावर सर्व राजोच्छेत्ता अशी पदवी कोरली होती. त्याचा अर्थ सर्व राज्यांची सत्ता संपुष्टात आणणारा असा होतो. 4. समुद्रगुप्ताने आपल्या शेजारील राज्ये जिंकून घेतली. उत्तर दिग्विजयानंतर दक्षिणेकडील राज्ये जिंकण्याची मोहीम त्याने सुरू केली. वाकाटकांची सत्ता प्रबळ असल्याने वाकाटक राज्य वगळता दक्षिणेत कांचीपर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. जिंकलेल्या प्रदेशापलीकडील राजांना मांडलिक बनवले. त्यांना आपले सार्वभौमत्व मान्य करायला लावून त्यांच्याकडून खंडणी वसूल केली. 5. समुद्रगुप्ताची ही कृती
साम्राज्यवादाची प्रवृत्ती दर्शवते. स्वतःच्या आणि स्वतःच्या राज्याच्या गौरवासाठी अशी आक्रमक कृती केली जाते. 6. आधुनिक काळात सर्व जर्मन भाषिकांना एक संध करण्याच्या उद्देशाने हिटलरने शेजारी राष्ट्रावर आक्रमण करून ती काबीज केली. 7. माझ्या मते साम्राज्यवाद विस्तारवादांची ही प्रवृत्ती मानव जातीवरचे मोठे संकट आहे. त्यातून मनुष्यसंहार व संपत्तीचा विनाश घडतो. प्रश्न 4 टिपा लिहा. 1. गुप्तकालीन शिल्पकला. गुप्तकालीन समृद्धता तत्कालीन मूर्तिशिल्पावरून समजते. 2. मानवी आकृती हा गुप्तकालीन शिल्पकलेचा केंद्रबिंदू होता. 3. भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया या काळात रचला गेला. देवी देवतांच्या मूर्ती व मानवी शिल्पे या काळात घडवल्या गेल्या. सारनाथ, देवगड, अजिंठा व अन्य अनेक ठिकाणी या काळातील शिल्पे आढळतात. 4. हिंदू, बौद्ध व जैन धर्मातील देवी देवतांच्या मूर्ती घडवताना प्रस्तर व धातूंच्या बरोबरच मातीचाही उपयोग केला जात असे. भारत रोम व्यापार. 1. इसवी सन पूर्व पहिल्या शतकाच्या मध्यावर लिहिलेल्या द पेरिप्लस ऑफ एरिथेरियन सी या ग्रंथात भारत रोम व्यापाराचे विवरण करण्यात आले आहे. 2. भारत रोम व्यापार संबंधात तांबडा समुद्र महत्त्वाचा होता. सोपारा व कल्याण या बंदरातून माल तांबड्या समुद्रापर्यंत आणला जात असे. तेथून तो रोमला पाठवला जात असे. 3. भारतातून वाघ, सिंह, माकड यासारखे प्राणी, पोपट आणि मोर यासारखे पक्षी रोमन अभिजनांच्या मनोरंजनासाठी निर्यात केले जात असत. या व्यतिरिक्त लोकर, रेशीम, मलमल, सुती कापड, हस्तिदंत, मोती, हिरे, माणके, मसाल्याचे पदार्थ, चंदन, औषधी वस्तू निर्यात केल्या जात असत. प्रवाळ व मद्य आयात केले जात असे. 4. त्याचा मोबदला सुवर्ण नाण्याच्या रूपाने चुकवला जात असे. प्रश्न 5. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा. गुप्त कालखंडातील विविध क्षेत्रामधील प्रमाणीकरण कसे झाले ते लिहा. अ. गुप्तकालीन प्रशासनाची विभागणी. ब. शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना. क. गुप्तकालीन नाणी किंवा नाणक शास्त्रातील प्रगती. गुप्तकालीन प्रशासन विकेंद्रित होते. स्थानिक पातळीवर अनेक निर्णय घेतले जात असत. 2. राजा प्रशासनाचा केंद्रबिंदू होता. राजपुत्र, अमात्य व सल्लागारांच्या मदतीने तो राज्यकारभार करीत असे. 3. साम्राज्याची प्रांतात विभागणी केली जात असे. प्रांतपाल हा त्यांचा प्रशासक असे. राजपुत्र प्रांतपाल म्हणून काम करीत असत तेव्हा यांना कुमारामत्य म्हटले जायचे. 4. प्रांताची विषय या उपविभागात विभागणी केली जात असे. विषयपती हा उपविभागाचा प्रशासक असे. 5. विषयाची जिल्ह्यात विभागणी केली जात असे. आयुक्तक हा जिल्ह्याचा कारभार बघत असे. ब. शेतीच्या अर्थव्यवस्थेची पुनर्रचना. स्थानिक लोकांना शेतजमिनी करण्यासाठी दिल्या जायच्या. 2. धार्मिक व शैक्षणिक संस्थांना दिल्या जाणाऱ्या जमिनी अग्रहार करमुक्त असायच्या. 3. लष्करी व नागरी सेवेसाठी रोख पगाराऐवजी इनामी जमिनी देण्याची पद्धत सुरू झाली. या प्रथेने मध्ययुगीन सरंजामी पद्धतीचा झाला. या पद्धतीमुळे नागरी केंद्राचा राज झाला. 4.
अग्रहार दान जमिनी व इनामी जमिनी करमुक्त असल्याने महसूल कमी झाला आणि राज्याची अर्थव्यवस्था दुर्बल झाली. क. गुप्तकालीन नाणी नाणकशास्त्रातील प्रगती. 1. सुवर्णकारांनी घडवलेली सुवर्ण नाणी उत्तम प्रतीची होती. 2. गुप्तकालीन नाण्यावर राजाच्या विविध पैलूचे सौंदर्यपूर्ण व वास्तववादी चित्रण केले जात असे. 3. समुद्रगुप्ताच्या काळातील काही नाण्यावर वीणा वादकाची प्रतिमा आहे, त्यावरून तो संगीतज्ञ होता हे लक्षात येते.